आज आपण पाहणार आहोत एक अशी भाजी जी लहान मुलांनाही खूप आवडेल। हो, तुम्ही बरोबर ऐकलेत। आज आपण बनवणार आहोत अजिबात कडू न लागणारी चमचमीत कारल्याची भाजी। ही भाजी एकदा खाल्ली की वारंवार बनवणार। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत। तर हे मी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। तर ह्या कारल्यांना आता बारीक चिरून घ्यायचे आहे। ह्या अशा पद्धतीने कारल्यांना बारीक चिरून घ्यायचं आहे। आता या चिरलेल्या कारल्यांना आपण व्यवस्थित मीठ लावून घेऊया। तर मीठ थोडं जास्तच लावायचं। तर आता मीठ लावून झाले तर यांना हाताने चोळून घ्यायचं आहे। छान ओलसरपणा येतो त्याला। तर छान चोळून कारल्यांना मीठ लावून झालं की त्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तर याने काय होतं, कारल्यांना छान पाणी पण सुटतं आणि कारल्याचा कळसटपणा दूर होतो। म्हणून आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। तर अर्धा तास झालेला आहे। तर कारल्यांना छान पाणी सुटलेलं आहे, छान ओलावा आलेला आहे। तर आता काय करायचं आहे, तर ह्या कारल्यांचा आता आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। तर हे पाणी आपण हातानेच दाबून पूर्णपणे पिळून काढायचं आहे। जेवढं तुम्हाला पिळता येईल, जेवढं दाबून पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात की केवढं पाणी निघतंय। दोघं हातांनी दाबून व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, कारल्यांमधला सगळं कळसट पाणी जे असतं मिठामुळे ते निघून जातं। मग भाजीमध्ये कळसटपणा कमी येतो, खूपच कमी येतो। तर मी आता एक मूठ घेऊन सर्वच कारल्यांचा रस काढून घेणार आहे। बघू शकतात केवढा रस निघालेला आहे। तर कारले छान आता कोरडे झालेले आहेत, त्यातला भरपूर रस निघून गेलेला आहे। तर बाकीचे लागणारे साहित्य आहे, तर मी इथे 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक चिरून घेतल्या आहेत। तर इथे कढईत मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते। तेल थोडं जास्तच टाका, कारण कांदे भरपूर असल्यामुळे तेल तेवढं लागतंच। तर तेल छान गरम झालं की त्यात मी लसूण टाकून घेतलेला आहे। तर लसूण छान लाल झाला की त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लागणारे कांदा, तर तो कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदाही छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता ही ऑप्शनल आहे। मला कढीपत्ता प्रत्येक भाजीत वापरायला खूप आवडतो, कारण त्याने चव खूप छान लागते, म्हणून मी प्रत्येक भाजीला कढीपत्ता वापरते। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे टाकून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला टमाटा। तर तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, शिजेपर्यंत व्यवस्थित परतवायचा। आता छान परतवून झाला आहे, त्यात मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यात लागणार आहे हळद। तर हा मसालाही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर मसालाही आता छान परतवून झाला की त्यात टाकून घ्यायचे आहेत कारले। तर पिळलेले कारले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। तर तेही व्यवस्थित परतवून घ्या। त्यात थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे। यात मीठ अगदी थोडंच घाला, कारण आपण या आधीच कारल्यांना मीठ लावलेलं होतं, तर ती खारी व्हायला नको, म्हणून अगदी थोडीच घाला। आता व्यवस्थित परतवून झालेलं आहे। त्यानंतर लागणार आहे लिंबू। तर मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे, तर तो मी इथे पिळून घेणार आहे। तर आता हे छान मिक्स करून घेते। तर लिंबूचा रस व्यवस्थित मिक्स करून झाला की अजून एक भाजीला
खास चव देण्यासाठी आणि कडवटपणा आणखीन कमी करण्यासाठी थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे। तर गूळ टाकल्याने भाजीला एक गोडसर चव येते आणि ती लसूण कांद्यासोबत अप्रतिम लागते आणि कडवटपणा तर दूरच होतो। तर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर भाजी शिजेस्तोवर गूळ विरघळेस्तोवर आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे। तर मी ही भाजी 10 मिनिटं आता झाकून ठेवणार आहे। तर बघू शकतात 10 मिनिटं झाले आहेत, पण मी याला अधूनमधून भाजीला म्हणजे हलवलेलं आहे, त्यामुळे अधूनमधून भाजी हलवत राहायची आहे, नाहीतर चिपकून जाईल। तर त्यावर मस्त बारीक अशी कोथिंबीर चिरून टाकून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा पोळीसोबत खाऊ शकतात, पण स्पेशली बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।